आवाज येतोय का रे? आवाज येतोय का? किती गणित झालते रे मागच्या लेक्चर? तिसरं गणित, तिसरं. टाईप क्रमांक 9 आपला जमा खर्चवर चालू होतं. जमा खर्चवर आधारित प्रश्न. जमा खर्चवर आधारित प्रश्न. जमा खर्चवर आधारित प्रश्न. बरोबर का रे? तिसरा क्वेश्चन बघा, तिसरा क्वेश्चन. एका परिवारामध्ये जमा व खर्च यांचे गुणोत्तर 10:7 आहे. 10:7 आहे. त्या परिवाराचा खर्च 10,500 रुपये आहे. 10,500 रुपये आहे. तर त्यांची बचत काय? तर त्यांची बचत काय विचारले? बचत काढायची. बचत काय करायचं रे? एका परिवारामध्ये जमा आणि खर्च यांचं गुणोत्तर दिले 10:7. गुणोत्तर दिले 10:7 बेटा. हे जमाचं 10 आहे, खर्चाचं 7 आहे. आपल्याला खर्च दिलाय. खर्च 10,500 दिलेला. खर्च 10,500 दिलाय. तर एक भाग काढून घ्या ना. एक भाग काढण्यासाठी तुम्हाला 10,500ला कितीनं भागायला पाहिजे? 7 भागायला पाहिजे. कारण 7 का भागायचं? कारण खर्चाचं गुणोत्तर आहे ना 7. 7 भागा. 7 1 7 राहिला 3. 7 5 35. वरचे 2 शून्य जोडले. एक भाग जो आला ना, एक भाग तो 1500चा आला. 1500चा. आपल्याला आता जमा काढायचंय. जमा बचत विचारली पण जमा निघल्याशिवाय तर आपल्याला बचत निघणार नाही. लक्षात ठेवा. जमेचे भाग 10 आहेत. 10 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं? 1500 आलं. 1500 इथं गुणलं. 15 1 15. वरचे 1 2 3 शून्य जोडून घेतले तुमचे. म्हणजे जमा आला तुमचा 15,000 आणि तुमचा खर्च किती आला? 10,500. तुम्हाला ह्याच्यातून वजाबाकी करायचे. जमामधून खर्च वजा करा. जमामधून जर तुम्ही खर्च वजा केला तर तुम्हाला बचत निघेल 0 0. हातच्या उसना घेतला 10 झाले. 10तून 5 गेला 5 राहिला. हातच्या उसना घेतलेला देऊन टाकला. 5तून गेला 4. एकातून गेला 0. बचत आली 4,500. बचत आली 4,500. एकदा चेक करून घ्या. बचत आली 4,500. एकदा चेक करून घ्या.
चला प्रश्न क्रमांक 14 घ्या. प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14. ए व बी यांची आठवड्यातील मिळकतीचे गुणोत्तर 9:7 आहे. त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर 4:3 आहे. जर दोघे मिळून आठवड्यामध्ये प्रत्येकी म्हणजे ते दोघं लक्षात ठेवा, प्रत्येक जण प्रत्येकी 200 रुपयाची बचत करत असतील, 200 रुपयाची बचत करत असतील तर दोघांच्या मिळकतीची बेरीज काय? मिळकत म्हणजे कमाई किती करतात, त्या दोघांच्या कमाईची बेरीज काढायची. कमाईची काय काढायची? बेरीज काढायची. काय करायचं बघा. ए आणि बी यांच्या आठवड्यातील मिळकतीचं गुणोत्तर आहे. मिळकतीचं गुणोत्तर किती आहे? 9:7 आहे. 9:7 व त्यांच्या खर्चाचं गुणोत्तर दिलंय 4 असतील. दोघे मिळून आठवड्याला काय करतात? त्या ठिकाणी प्रत्येकी 200 रुपयाची बचत करतात. ए सुद्धा काय करतोय? 200 रुपयाची बचत करतोय आणि बी सुद्धा काय करतोय? 200 रुपयाची बचत करतोय. लक्षात ठेवा. तर विचारलंय तर दोघांच्या मिळकतींची बेरीज काय? म्हणजे ए ची मिळकत आणि बी ची मिळकत काढायची आणि दोघांच्या मिळकतीची बेरीज करायची. आपल्याला मिळकत काढूया. काय करायचं? आपल्याला क्रॉस मध्ये गुणाकार करायचा. 9 आणि 3 चा गुणाकार करा. 9 त्रिक आलं 27. 7 आणि 4 चा 7 चोक किती आलं तुमचं? 28. वजाबाकी करायची आपल्याला. इकडे 28 घ्यायला पाहिजे पण 27 आला असू द्या, काय फरक पडणार नाही. इथं क्रॉस मध्ये गुणाकार करा. इथं 4 दोन्ही आलं 8. 800 आलं 800 तुमचं. इथं क्रॉस मध्ये गुणाकार 3 दोन्ही किती आलं? 6 म्हणजे 600 आलं तुमचं. 600. मग इथं राहिला एक बरोबर किती आलं तुमचं? 800 वजा 600 तर किती आलं तुमचं? 200 आलं. 200. 1 भाग 200 आला 200. तुम्हाला विचारले त्यांच्या दोघांच्या मिळकतीची बेरीज काय? ए च्या मिळकतीचं आणि बी च्या मिळकतीचं गुणोत्तर 9:7 आहे. ए ची मिळकतीचं गुणोत्तर 9 आहे. 9 गुणाकारामध्ये 200 आलं. 9 दोन्ही आलं 18. ए ची मिळकत आली 1800 रुपये. बी ची मिळकत काढायचं. बी च्या मिळकतीचं गुणोत्तर 7 आहे. 7 गुणाकारामध्ये 200 केलं. 7 दोन्ही किती आलं? 14. 1400. दोघांच्या ऍडिशन 0 0 8 आणि 4 12. हातच्या लेख 1 2 आणि 3. दोघांच्या मिळकतीची बेरीज 3200 आली. दोघांच्या मिळकतीची बेरीज 3200 आली. चेक करून घ्या. आलं का बघा? चेक करून घ्या. जाऊया पुढं. प्रश्न क्रमांक 5. ए व बी यांच्या मिळकतीचे गुणोत्तर 2:3 आहे. 2:3 आहे. व त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर 1:2 आहे.
एकास दोन आहे. प्रत्येक जण 24,000 रुपयाची बचत करतो. 24,000 प्रत्येक जण 24,000 रुपयाची बचत करतो. तर ए ची मिळकत काय? तर ए ची मिळकत काय? ए ची कमाई काय विचारली? ए ची कमाई. तुम्हाला ए ची कमाई काढायची. ए ची कमाई हॅलो हा झालं का रे? झालं का? चलो ए ची मिळकत किती आली? 4,800. काय करायचं? काही करत नाही. जास्त डोकं लढवायचं नाही. आपल्याकडे कोण आहे? ए आणि बी आहे. ए आणि बी च्या मिळकतीचं गुणोत्तर 2:3 आहे राजा. त्यांच्या खर्चाचं गुणोत्तर 1:2 आहे. 1:2. प्रत्येक जण काय करतोय? 24,000 रुपयाची बचत करतोय. ए पण 24,000 रुपयाची बचत करतोय आणि बी पण 24,000 रुपयाची बचत करतोय. ए ची मिळकत काय विचारले? क्रॉस मध्ये गुणाकार करा. बे दोन्ही आलं 4, 3 एके आलं 3 वजा 3 करा बरोबर. क्रॉस मध्ये गुणाकार करा. इथं तुमचं 24 दोन्ही आलं 48. 48,000 आलं वजा क्रॉस मध्ये गुणाकार करा आलं तुमचं 24,000 बरोबर का रे? 4 मधून 3 गेलं 1 आला. 48,000 वजा 24,000 केलं तर आलं तुमचं 24,000 आलं. एक भाग तुमचा 24,000चा आला. विचारलं ए ची मिळकत काय? ए च्या मिळकतीचं गुणोत्तर 2 आहे बेटा. 2 न इथं गुण ह्याला 24,000 आला म्हणजे एका भागाला 2 ने गुणलं तर 24 दोन्ही आलं 48. ए ची मिळकत आली 48,000. चेक करून घ्या 48,000 आली का? चेक करायला. ए ची मिळकत 48,000 आली का? चेक करून घ्या. चला रे पुढचं जाऊया. क्वेश्चन क्रमांक 6. क्वेश्चन क्रमांक 6. ए व बी यांचे महिन्याची मिळकतीचे गुणोत्तर 6:5 आहे. 6:5 आहे व खर्चाचे गुणोत्तर महिन्याच्या खर्चाचं गुणोत्तर 4:3 आहे. प्रत्येक जण महिना 400 रुपयाची बचत करतो. 400 रुपयाची बचत करतो. तर ए ची मिळकत काय? तर ए ची मिळकत काय?
1200 का? ए आणि बी आहे. ए आणि बी च्या मिळकतीचं गुणोत्तर 6:5 आहे बेटा. त्यांच्या खर्चाचं गुणोत्तर 4:3 आहे. प्रत्येक जण महिन्याला 400 रुपयाची बचत करतो. क्रॉस मध्ये मारा. 4×5 आलं 20, साइन आलं 18 वजा 18 बरोबर. क्रॉस मध्ये गुणाकार करा. 4×4 आलं 16, 1600 वजा 4×3 आलं 12 आले 1200. 20 वजा 18 केलं 2 आलं 2 बरोबर. 1600 मधून 1200 गेले, राहिले तुमचे 400. बे एक बे बे दोन्ही 4, 200 आला. एक भाग जो आला राजा, एक भाग 200चा आला 200चा. तुला विचारलं ए ची मिळकत काय? ए च्या मिळकतीचं गुणोत्तर 6 आहे. 6 न काय करीत 200ला गुण. 6 गुणाकारामध्ये 200 केलं, 6 दोन्ही 12 आलं, वरचे 2 शून्य. ए ची मिळकत 1200 आली. ए ची मिळकत 1200 आली. चेक करून घ्यायला. जाऊया का पुढं? 7वा क्वेश्चन. क्वेश्चन क्रमांक 7. ए बी व सी यांच्या मासिक वेतनाचे गुणोत्तर, मासिक वेतनाचे गुणोत्तर, मासिक वेतनाचे गुणोत्तर 2:3:5 आहे. 2:3:5 आहे. सी चे मासिक वेतन, सी चे मासिक वेतन ए च्या मासिक वेतनाच्या, ए च्या मासिक वेतनाच्या 1200 रुपये जास्त आहे. 1200 रुपये जास्त आहे. बी चं वार्षिक वेतन काय? बी चे वार्षिक वेतन काय? बी चे वार्षिक वेतन काय? बी चं तुम्हाला वार्षिक वेतन काढायचं राजा. बी चं मासिक वेतन काय विचारले तुम्हाला? सॉरी, वार्षिक वेतन काय? झालं का रे? ₹14,400. 14,400 का? काय रे, काय विचारले तुम्हाला? ए बी यांच्या मासिक वेतनाचं गुणोत्तर काय? ए आहे, बी आहे आणि सी आहे. यांच्या मासिक वेतनाचं गुणोत्तर 2:3:5 आहे. ए चे भाग 2 आहेत, बी चे भाग 3 आहेत, सी चे भाग 5 आहेत. लक्षात ठेवा. सी चं मासिक वेतन ए च्या मासिक वेतनाच्या 1200 रुपयाने जास्त आहे. सी चं मासिक वेतन ए च्या मासिक वेतनाच्या 1200 रुपयाने जास्त आहे. लक्षात ठेवा. म्हणजे ए आणि सी यांच्या वेतनामधला जो फरक आहे, यांच्या वेतनामधला फरक जो आहे तो 1200 रुपये, 1200 रुपये. कारण सी चं वेतन ए च्या वेतनापेक्षा 1200 रुपयांनी जास्त आहे. म्हणजे दोघांच्या वेतनामधला जेवढे वेतन भेटत असते त्यातला फरक 1200 रुपये आहे. मग यांच्या गुणोत्तरातला फरक घ्या. यांच्या गुणोत्तरातला फरक किती आला तुमचा? 5 आणि 2 मधला फरक. 5 आणि 2 मधला फरक 3 आला. 3 बरोबर आलं तुमचं 1200. 3 चोक 12. एक भाग जो आला ना राजा, तो एक भाग 400चा आला, 400चा.
मग 1/4 झाला. बी च काय करा, मासिक वेतन काढा अगोदर. बी च मासिक वेतनाचे भाग आहेत 3. 3 गुणाकारामध्ये 400 आलं. 4 त्रिक आलं 12. वरचे 2 शून्य तसेच. 1200 आलं 1200 रुपये. बी च मासिक वेतन 1200 रुपये आलं 1200 रुपये. आपले विचारले वार्षिक काय, हे 1200 आलं ते मासिक आले, वार्षिक काढायचं आहे. ह्या 1200ला 12 पुन्हा गुणायचं आहे, कारण हे 1200 रुपये महिन्याचं वेतन आहे. वर्षाचं काढा सांगितले, 12 गुणाकारामध्ये 12 केलं की 144 आलं. वरचे राहिले 2 शून्य जोडा. 14,400 आलं. 14,400 वार्षिक वेतन 14,400 आलं का चेक करून घ्या एकदा. 14,400 आलं का चेक करून घ्या एकदा. जाऊया का रे पुढं. क्वेश्चन क्रमांक 8. ए व बी यांच्या मिळकतीचं गुणोत्तर 3:2 आहे. त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर 5:3 आहे. दोघे प्रत्येकी 200 रुपयाची बचत करतात. 200 रुपयाची बचत करतात. तर ए ची मिळकत काय? ए ची मिळकत काय? कमाई काय विचारले? ए ची कमाई. झालं का रे? ए आणि बी आहेत. ए आणि बी यांच्या मिळकतीचं गुणोत्तर 3:2 आहे. खर्चाचं गुणोत्तर 5:3 आहे. प्रत्येक जण 200 रुपयाची बचत करतो. क्रॉस मध्ये गुणाकार करा. 5 दोन्ही 10 आलं. 3 त्रिक आलं 9, वजाबाकी करायची. तर क्रॉस मध्ये गुणाकार करा. 5 दोन्ही 10 आलं. वरचे राहिले 2 शून्य तसेच जोडा. 3 दोन्ही किती आलं? 6. 600 आलं. 600. 10 मधून 9 गेला 1 आला. 1 बरोबर फरक काढायच्यातला. फरक आला 1000 आणि 600 मधला 400 आला. 1/400 झाला. विचारले ए ची मिळकत काय? ए च्या मिळकतीचं गुणोत्तर 3 आहे. ए बरोबर 3 गुणाकारामध्ये 400. 4 त्रिक आलं 12. वरचे 2 शून्य. ए ची मिळकत 1200 आली 1200. ए ची मिळकत 1200 आली 1200. चेक करून घ्या. जाऊया का रे पुढं. प्रश्न क्रमांक 9. ए बी सी यांची मिळकत 40,400 रुपये आहे. 40,400 रुपये आहे. त्यांचा खर्च क्रमशः 80%, 85%, 75% आहे.
त्यांच्या बचतीचे गुणोत्तर 5/6 आहे. 5/6 आहे. तर ए ची मिळकत काय? तर ए ची मिळकत काय? तर ए ची मिळकत काय विचारली बेटा तुला? जमतंय का रे? ए ची आई म्हणजे मिळकत किती विचारले? मिळकत बघा रे बाबा, आपल्याकडे कोण कोण आहे? ए आहे, बी आहे आणि सी आहे. यांचं मिळकत टोटल किती दिली तुम्हाला? 40,400 रुपये दिली. खर्च दिलाय त्यांचा खर्च बेटा, त्यांचा खर्च दिलाय किती टक्के? ए चा खर्च 80% आहे, बी चा 85% आहे आणि सी चा किती आहे? 75% खर्च आहे. बेटा बचत किती असेल? बचत आता तुमची मिळकत म्हणजे 100% असणार. मिळकत म्हणजे किती टक्के असणार? 100%. का? खर्च अधिक बचत केली. खर्च किती केला? शिल्लक किती राहिलं? म्हणजे टोटल तुमची काय असणार त्या ठिकाणी? मिळकत असणार. कारण मिळकतीमधून खर्च केला की बचत राहणार ना तुमची त्या ठिकाणी. म्हणजे खर्च अधिक बचत केली की मिळकत येणार. खर्च जर 80% असेल तर 100% तुमची मिळकत पकडायची असती आणि 80 गेला तर राहिला 20% तुमची बचत आली बेटा. बी न काय केलं? 100% मिळकत होती, 85% खर्च केला, त्याची 15% काय आली? बचत आली. बचत. सी न काय केलं? 100% मिळकतीपैकी 75% खर्च केला, 25%ची बचत केली बेटा. 25%ची बचत. आता तुला काय करायचं आहे? ए ची मिळकत काढायची. ए च्या मिळकतीचं गुणोत्तर काढायचं. ए च्या मिळकतीचं गुणोत्तर काढायचं आहे. मग कसं काढायचं? मग मला सांगितलं गुणोत्तर दिलंय का? अगोदर त्यांनी दिलेलं आहे. मिळकतीचं गुणोत्तर दिलंय, सॉरी बचतीचं गुणोत्तर दिलंय. बचतीचं गुणोत्तर दिलंय. बचतचं गुणोत्तर दिलंय. किती दिलंय रे? 5/6 किती दिलंय तुमचं? 9 दिलंय. 9 म्हणजे असं समजा की 20 रुपयाला ए ची मिळकत काढूया आता. ए ची मिळकत, मग ए ची मिळकत तुम्हाला 20% बचत आहे, 15% बचत आहे, 25% बचत आहे. बचतीचं गुणोत्तर 5/6 आहे. मग समजा 20 रुपयात असं समजा 20 रुपयाला बचत किती करतोय? 5 रुपये करतोय. मिळकतीचं काढतोय आपण. मिळकतीचं गुणोत्तर लक्षात ठेवा. मिळकतीचं गुणोत्तर काढायचंय. 20 रुपयाला 5 रुपये बचत करतोय. मग 100ला किती? कारण 100% आपली मिळकत आहे बेटा. 100% काय आपली मिळकत आहे, मग 100 ने गुणायचं. 20 किती आलं? 100. 5 25 आलं. ए च्या मिळकतीचं गुणोत्तर 25 आलं. चला बी च्या मिळकतीचं गुणोत्तर काढूया बेटा. बी काय करतोय? 15%ची बचत करतोय. म्हणजे तो 15 रुपयावरती असं समज की 6 रुपयाची बचत करतोय. मिळकत काढायचे, 100% लिहायचं गुणाकारामध्ये 100. बरोबर. तुमचं कॅल्क्युलेशन करायचं 5. 5/6 आहे ना? 3 दोन्ही 6, 3 5 15, 5 1 5, 5 2 10, 5 0 0, 20 2 आलं 40. 40 आलं 40. बी च्या मिळकतीचं गुणोत्तर 40 आलं. सी च्या मिळकतीचं गुणोत्तर काढूया बेटा. सी 25%, 25 रुपयापैकी बचत किती करतोय? 9 रुपये करतोय असं समजा. 100% मिळकत गुणाकारामध्ये 100 करा. 25 चौक 100, 9 चौक येते आलं तुझं 36 आलं. 36
मग ए ची मिळकत 25 आली, बी ची मिळकत 40 आली, सी ची मिळकत 36 आली. म्हणजे ए च्या मिळकतीचे 25 भाग बेटा, बी च्या मिळकतीचे 40 भाग बेटा आणि सी च्या मिळकतीचे 36 भाग बेटा. ऍडिशन कर सगळ्यांची इथं. 6 6 आणि 5 आले राजा 11. हातच्याला गेला 1. 4 3 7 8 9 9 आणि 1 आले 10. 101 आलं बेटा. 101 म्हणजे किती माहिती का? 101 म्हणजे 40,400. 101 म्हणजे 40,400 बेटा तुझं. 101 चोक किती आलं तुझं? 404 आलं. म्हणजे एक भाग जो आला तो एक भाग 400चा आला, 400चा. एक भाग 400चा आला ना तुझा. मग आता विचारलं ए ची मिळकत काय म्हणलंय मला सांग. ए च्या मिळकतीचे भाग किती आले तुझे? 25 आलेत. 25 ए च्या मिळकतीचे भाग 25 आलेत. ए ची मिळकत काढायची आहे. ए ची मिळकत विचारलेली आपल्याला. मग ए ची मिळकत काढण्यासाठी आपल्याला ए चे भाग किती आहेत तुझे? 25 आहेत. 25 25 एक भाग किती चालाय? 400 चालाय. 400चा 400 ने इथं गुण. 400 ने इथं गुणून टाक बेटा तू. 25 चोक आलं 100. वरचे राहिले 2 शून्य. ए ची मिळकत आली 10,000. ए ची मिळकत आली 10,000. चेक ए ची मिळकत 10,000 आली का? ए ची मिळकत 10,000 आली. 10,000 बघा आलंय का? ए ची मिळकत 10,000. अशी बी ची काढू शकता, सी ची पण काढू शकता तुम्ही. झालं का रे? जाऊया का पुढं? कळालं का? जाऊया का पुढं? समजलं का रे बाबा? ए बी सी यांच्या खर्चाचे गुणोत्तर. खर्चाचे गुणोत्तर 16 गुणोत्तरामध्ये 12 गुणोत्तरामध्ये 9 आहे. त्यांची मिळकत त्यांची मिळकत 15,300 रुपये आहे. 15,300 रुपये आहे. जर त्यांनी क्रमशः 20%, 25%, 40% बचत केली तर बी ची मिळकत काय? तर बी ची मिळकत काय? बी ची मिळकत काय विचारली तुम्हाला? बी ची मिळकत
किती आलं रे? जमतंय का नाही? सेम सेम आता सारखं सोडवायचं, सेम, काय फरक करायचं नाही. आता फक्त थोडस मग बचतीचं गुणोत्तर दिलं, आता दिले तुम्हाला खर्चाचं गुणोत्तर. बेटा आपल्याकडे किती जण आहेत रे मला सांग? ए आहे, बी आहे आणि सी. यांच्या खर्चाचं गुणोत्तर दिले का बघ. खर्चाचे गुणोत्तर दिलेलं आहे. किती दिलंय खर्चाचं गुणोत्तर तुला? 16 12 9 दिलंय राजा. बरोबर का? तुला क्रमशः बचत दिली. बचत बेटा बचत दिलेली आहे. बचत किती आहे? 20% आहे बेटा. 25% आहे क्रमशः, आणि एकाची सी ची बचत आहे 40%. आता मला सांग, टोटल मिळकत ही 100% असेल. टोटल मिळकत मिळवल्याशिवाय आपण खर्च पण नाही करू शकत आणि बचत पण करू शकत नाही ना. मिळवलं तरच खर्च करू शकतो किंवा बचत करू शकतो. मिळवलंच नाही तर आपण काहीच करू शकणार नाही. तेव्हा आपली मिळकत ही 100%च मानायची, लक्षात ठेवा. मग बचत मला सांग 20% आहे, तर खर्च किती टक्के असणार रे मला सांग तुझा? 80% असणार. खर्च किती आला तुझा? 80% आला. बचत जर तुझी 25% असेल तर तुझी 75% काय आला तुझा? खर्च आला. खर्च 75% काय आला? खर्च आला. जर सी ची बचत 40% असेल तर सी चा खर्च किती आला तुमचा? 60% आला. 60% बेटा, बरोबर ना? मग आता तुम्हाला काय करायचं आहे? ए च्या मिळकतीचं गुणोत्तर काढावं लागेल, कारण त्याशिवाय उत्तर निघणार नाही. ए च्या मिळकतीचं गुणोत्तर काढा, ते खर्चावरून काढायचं, कारण खर्चाचं गुणोत्तर माहित आहे बेटा. 80% खर्च आहे, खर्चाचं गुणोत्तर 16 आहे, म्हणजे 80 रुपयाला 16 रुपये खर्च करतोय. मग 100 रुपये आपली टोटल मिळकत असती. गुणाकारामध्ये करायचं 100. हे शून्याला शून्य गेले. 8 1 8, 8 2 16, 10 2 आलं 20. ए च्या मिळकतीचं गुणोत्तर आलं 20. आता बी ची मिळकत काढूया. बी ची खर्च किती आहे रे? 75%. म्हणजे 75 ला किती करतोय असं समजा 12 करतोय, तर गुणाकारामध्ये 100 करा तुमचं 100. 25 त्रिक 75, 25 चोक 100, 3 चोक 12, 4 चोक किती आलं? 16. बी च्या मिळकतीचे भाग आले 16. सी ची मिळकतीचे भाग काढूया. सी बचत खर्च किती करतोय रे? 60% करतोय. 60% म्हणजे 60 रुपये पकडा. 60 ला किती आहे तुमचे? 9 आहेत. गुणाकारामध्ये किती करायचं? 100 करायचं. शून्याला शून्य गेला बेटा. 3 2 6, 3 त्रिक 9, बे पंचे 10, 5 त्रिक किती आलं? 15 आलं. 15. सी चे भाग आले 15. सी चे भाग किती आले? 15. बेटा आपल्याला विचारले बी ची मिळकत काय? आपल्याला एक भाग काढावा लागेल मिळकतीचा. मग काय करायचं? ए च्या मिळकतीचे भाग 20 आहेत, बी चे 16 आहेत आणि सी चे 15 आहेत. सगळ्याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल, लक्षात ठेवा. 6 5 11, हातच्याला गेला तुझा 1, 2 3, 2 3 4 आणि 5, 51 आले टोटल भाग. 51 टोटल भाग म्हणजेच किती रुपये? 15,300 रुपये. 15,300 रुपये. आता एक भाग काढायचा आहे तुला इथं. 3 न गुण 51 त्रिक आले तुझे राजा 153, कारण 3 1 3, 3 5 15. एक भाग जो आला तो 300चा आला. 300चा एक भाग 300चा आला. विचारलं बी ची मिळकत काय? बी च्या मिळकतीचे भाग किती रे राजा आपले? 16 16. मग बी चे मिळकतीचे भाग 16. 16 गुणाकारामध्ये 300 करा, कारण एक भाग मिळकतीचा 300 आहे. 16 त्रिक 48 आले. वरचे राहिले 2 शून्य बेटा. 4,800 रुपये. बी ची मिळकत आली 4,800 रुपये. आलं का? एकदा चेक करून घ्या. बी ची मिळकत आली 4,800 रुपये. चेक करून घ्या, चेक करून घ्या, चेक करून घ्या.
जाऊया का रे पुढं? जाऊया का? प्रश्न क्रमांक 11. ए व बी यांच्या वेतनाची बेरीज 2100 रुपये आहे. ए आपल्या वेतनाच्या 80% खर्च करतो. बी आपल्या वेतनाच्या 70% खर्च करतो. आपल्या वेतनाच्या 70% खर्च करतो. त्यांच्या बचतीचे गुणोत्तर 4:3 आहे. ए चे वेतन काय? ए चे वेतन काय? ए चं वेतन काय विचारलंय तुम्हाला? जमतंय का रे? ए आणि बी आहे. यांच्या वेतनाचं 80% खर्च करतोय. वेतन 100% पकडायचं. खर्च किती करतोय तो? 80% खर्च करतोय. आणि बी आपला 70% खर्च करतोय. म्हणजे बेटा बचत किती टक्के करतोय तो? हा 20% करतोय आणि हा 30% बचत करतोय. मग ह्यांचं बचतीचं गुणोत्तर दिलंय. बचतीचं गुणोत्तर दिलेलं आहे. बचत गुणोत्तर दिले बेटा. किती दिलंय? 4:3 दिलंय. 4:3. मग मिळकतीचं गुणोत्तर काढून घे. मिळकतीचं ए चं गुणोत्तर कसं काढायचं? 20% बचत करतोय. 20 ला किती बचत करतोय? 4 करतोय. तर गुणाकारामध्ये 100 कर. 20/5 100, 5 चोक आले 20. 20 भाग आले त्याच्या मिळकतीचे. इथं बी चे मिळकतीचे भाग काढून घे. बी काय करतोय? 30% बचत करतोय. 30 ला किती बचतीचं गुणोत्तर? 3 करतोय. गुणाकारामध्ये 100 कर. 100. शून्याला शून्य गेले, 3 एके 3 आलं. 3 ला 3 काय झालं तुझं? कॅन्सल झालं. 10 आले 10. भाग आले तुझे 10 आले 10. बरोबर का?
मग ए आणि बी यांच्या वेतनाची बेरीज 2100 रुपये आहे. 20 अधिक 10 बरोबर किती आलं तुमचं? 21 आलं. 20 आणि 10 किती आले रे तुमचे? 30 आले. 30 बरोबर का? बरोबर 2100 आलं. 2100 शून्याला शून्य गेला. 3 7 21 3 0 0 राहिला एक भाग. बरोबर किती आला तुमचा? 70 आला. 70 एक भाग 70 चा आला. विचारलं ए चे वेतन काय? ए च्या वेतनाचं भाग आहेत 20. 20 गुणाकारामध्ये 70 करा. 7 दोन्ही 14 वरचे 2 शून्य. ए चं वेतन आलं 1400. ए चं वेतन आलं 1400. ए चं वेतन आलं 1400. अशा टाईपचं जर टक्क्यामध्ये गणित आलं तर लक्षात ठेवायचं ह्या टाईप मध्ये जावा की काय दिलंय, गुणोत्तर कुठलं दिलंय बघायचं आणि टक्के ते काढून घ्यायचे आणि त्यानुसार मिळकतीचं गुणोत्तर काढा. उत्तर चुकणार नाही तुमचं. जाऊया का पुढं? 12 ए बी सी या 3 कर्मचारी यांच्या वेतनाचे गुणोत्तर एकास दोनास 3 आहे. जर क्रमशः 5%, 10%, 15% वेतन वाढ केली तर वेतनाचे नवीन गुणोत्तर काय? वेतनाचे नवीन गुणोत्तर काय? वेतनाचं नवीन गुणोत्तर काय बेटा? झालं का रे? पटपट कमेंट करा. कुठे जमतंय का रे?
पंढरीनाथ. अरे ए बी सी आहे ना, लक्ष द्या. ए आहे, बी आहे आणि सी यांचं वेतन एकाच, दोनास, तीन या गुणोत्तरामध्ये आहे. मग काय झालं, वेतनामध्ये वाढ केली. ए च्या वेतनामध्ये वाढ करायची आहे. 1 रुपयाला 5% वाढ, म्हणजे 100ला 5% म्हणजे 105 रुपये वेतन झालं बेटा. बी चं वेतन 2 रुपये असं समज, त्याच्या वेतनामध्ये 10% वाढ करायची आहे. 100ला 10% म्हणजे 110 झालं बेटा. सी चं वेतन 3 रुपये असं समज, वेतनामध्ये वाढ करायची 15%. 100ला 15% म्हणजे वेतन झालं 115 बेटा. आता भाग दे, भाग. भाग कुठं कुठं जातोय तो भाग दे. भाग बघा कुठं जातो, 105 तसंच लिहिलं इथं. 11 दोन्ही 22 शून्य तसंच. इथं 3 गुणाकारामध्ये 115 तसंच लिहिलं. हे 100 100 100 कॅन्सल झालं, लक्षात ठेवा. हे समान आहे, उडवून लावा, त्याला ठेवू नका इथं. भाग कितीनं जातो बघा तुमचा, 5 ने जातो. 5 दोन्ही 10, 5 1 5, 5 चोक 20 बेटा, राहिला 2, 5 चोक 20 बेटा. पुन्हा इथं 5 दोन्ही 10, राहिला 1, 5 त्रिक 15 आलं. आता भाग जातोय का बघ, नाही जाणार. 21 ले 44 ले तिन्ही संख्येला भाग गेला पाहिजे. आणि 23 3 त्रिक 9 आणि 3 दोन्ही 6. भाग जातो का रे बघा, 4 4 8 नाहीये, तिथं 3 न जाईल, इथं जाईल, पण इथं जात नाही. 21 44 69 आलं का बघा. भाग जात असेल तर घालवा बर का, आहे का पर्यायमध्ये चेक करतो. 21 44 69 आलं का चेक करा. आहे पर्यायामध्ये, आहे. पर्याय क्रमांक पहिलाच आहे. आलं का एकदा चेक करून घ्या. आलं का एकदा चेक करून घ्या. प्रश्न असे कसे पण येऊ शकतात, आडवाट तिडवाट. कुठल्याही एक्झामला उपयोगी पडतील, लक्षात ठेवा. सगळ्याच एक्झामच्या दृष्टिकोनातून शिकवलेला भाग आहे. मला सांगा आतापर्यंतचे किती टाईप झाले आणि हे सगळे टाईप क्लिअर का, गुणोत्तर प्रमाण क्लिअर का, मला सांगा आता. जोड घटाव बघितलं, विभाजन बघितलं, सिक्के बघितले, संख्या बघितला, सगळं शिकवलं, लक्षात ठेवा. यातला काही भाग सोडलेला नाहीये, क्लिअर एकदम शिकवलेला आहे. आता याच्यावरती आपण संकीर्ण गणित बघूया, म्हणजे एक्झामला आलेली किंवा अदर काय अजून वेगवेगळ्या प्रकारची गणित आहेत का ती बघूया. प्रकरण पूर्ण झालेलं आहे इथंच, लक्षात ठेवा. ह्याच्यावरती आपण फक्त संकीर्ण गणित बघूया. टाईप कितवा होता रे, 9वा ना. हे गणित क्लिअर ना, हे गणित क्लिअर का बघा. असं आलं तर वेतन वाढ म्हणलं की लक्षात ठेवा. जास्त गणित घेऊ शकत नाही. टाईप क्रमांक 10, 10च आहे का रे बघा. टाईप क्रमांक 10 टाकलाय ना, हा 10च. टाईप क्रमांक 10. एक मजेशीर गणित बघूया आपण एक ना. एका यात्रेमध्ये प्रवेश तिकीटाच्या दरामध्ये 9-13 गुणोत्तरात वाढ केली. एका यात्रेमध्ये प्रवेश तिकिटाच्या दरामध्ये 9-3 गुणोत्तरामध्ये काय केली, वाढ केली. तिकिटाचा दर जो असेल त्यामध्ये वाढ केली, लक्षात ठेवा. त्यामुळे काय झालं, त्यामुळे यात्रेमध्ये येणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये संख्येमध्ये 7-4 या गुणोत्तरात मध्ये कमी झाली. C2
माहित नसत, कमी झाली. एकूण संकलन मध्ये वाढ किंवा घट, वाढ किंवा घट किती झाली, किती झाली, वाढ किंवा घट किती झाली. ऐ चल इथं, चिडू चल इथं. येतंय का रे? अरे मला सांगा, यात्रेमध्ये काय झालं माहिती का? प्रवेश तिकिटाचा दर होता 9.3, नाही 9.13 रे, 9.13 करा, 13 9.13 आहे बरं का, 3 नाही, 9.13 आहे, एक राहिलं तिथे, 9.13 काय 15, काय 15, लक्ष दे सांगतो. एका यात्रेमध्ये प्रवेश तिकिटाच्या दरामध्ये 9.13 गुणोत्तरामध्ये काय झाली, वाढ झाली. लक्ष, दरामध्ये वाढ केली, दर होता 9.13, म्हणजे एक तिकीट 9 रुपयाच होता समजा आणि एक तिकीट 13 रुपयाच होतं. त्यामुळे काय झालं माहिती का, त्यांच्या लोकांच्या यात्रेमध्ये येणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये सुद्धा काय झाली, कमी झाली. ती गुणोत्तरामध्ये कमी झाली, 7-4 या गुणोत्तरामध्ये कमी झाली. लक्षात ठेवा, म्हणजे 9 रुपयाचं तिकीट घेणारी 7 जणच होती आणि 13 रुपयाचं तिकीट घेणारी 4 जणच होती बेटा. कारण तिकिटाचा दर 9 आणि 13 रुपये आहे, वेळ आहे. लक्षात ठेवा, एक तिकीट 9 रुपयाचं, एक तिकीट 13 रुपयाचं आहे. 9 रुपयाचं तिकीट घेणारी 7 जणच आहेत आणि 13 रुपयाचं तिकीट घेणारी फक्त 4 जण. कलेक्शन किती झालं रे, कलेक्शन किती झालं रे, 9 63 आणि 13 किती आलं, 52. पण मला सांग, तिकिटाचा दर वाढला की माणसं कमी येणार, मग कलेक्शन काय जास्त होईल का, नाहीच ना, कलेक्शन कमीच होणार. लक्षात ठेवा, म्हणजे किती गुणोत्तरामध्ये, 63-52 गुणोत्तरामध्ये कलेक्शनामध्ये काय झाली, घट झाली, घट. 63-52 गुणोत्तरामध्ये कलेक्शन मध्ये काय झाली, तुमची एकूण संकलनामध्ये काय झाली, त्या ठिकाणी घट झाली, घट. उत्तर 63-52 यायला पाहिजे. आलं का बघा, 63-52 उत्तर आले का? जाऊया का पुढं? प्रश्न क्रमांक 2. एका यात्रेमध्ये प्रवेश तिकिटाच्या किमतीत 11/16 या गुणोत्तरात वाढ केली, या गुणोत्तरात वाढ केली. त्यामुळे यात्रेमध्ये येणाऱ्या लोकांच्या संख्येत 19/9 या गुणोत्तरात संख्या कमी झाली, एकूण संकलन मध्ये
एकूण संकलन मध्ये गुणोत्तरात मध्ये वाढ किंवा घट किती? वाढ किंवा घट किती? झालं का रे? तिकिटाच्या किमतीमध्ये 11-16 या गुणोत्तरामध्ये वाढ केली, त्यामुळे यात्रेला येणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये 19-9 या गुणोत्तरामध्ये संख्या घटली. तर एकूण संकलनामध्ये वाढ किंवा घट किती? 11 रुपये तिकिटाची 19 लोकांनी खरेदी केलं. चला 19 एक 19, हातच्याला गेला 1, 19 एक 19 आणि आले 20, 209 रुपये कलेक्शन झालं. चला तुमचं 16-9 किती? 9 सक्की 54, 9-5 14, लक्षात 144 रुपये कलेक्शन झालं. म्हणजे 209 144 आलं का बघा. वाढ किंवा घट रे? घट झाली घट. वाढ किंवा काय? घट झाली घट. उत्तर आलं का बघा, चेक करून घ्या. ह्याच्यात म्हणा आता कसं झालं माहित का, सगळे मिक्सिंगच. वयाचं पण ह्याच्यात वयाचं सेपरेट घेतो मी. इथं आले तर घेतो आता. एका त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाचे गुणोत्तर, तिन्ही कोणाचे मापाच्या गुणोत्तर, मापाचे करा, मापाचे गुणोत्तर एकाच 3:5 आहे. तर सर्वात मोठा कोण किती अंशाचा? सर्वात मोठा कोण किती अंशाचा?
किती अंशाचा असेल? प्रश्न अहमदनगर चालक 2023 ला विचारलेला आहे. झालं का रे? त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, लक्षात ठेवायचं. मग कोणाचं गुणोत्तर काय तुमचं 1 आहे अधिक 3 अधिक 5 बरोबर किती आलं? 180. का 180? कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते, लक्षात ठेवायचं. 5 आणि 3 8 8 आणि 1 आले 9 9 बरोबर आलं 180 बेटा. 9 1 9 9 2 18 9 0 0 1/20 आला. 1/20 आला. तुला विचारलंय सगळ्यात मोठा कोण किती अंशाचा? सगळ्यात मोठं गुणोत्तर 5 आहे. 5 ला 20 न गुणून टाक. 20 5 आलं 100. मोठ्या कोणाचं माप आलं 100 अंश. मोठ्या कोणाचं माप आलं 100 अंश. क्लिअर का रे बाबा? चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. हे सगळे आलेले प्रश्न परीक्षाचे आहेत राजा. दोन संख्यांची बेरीज 44 आहे व वजा बाकी 4 आहे, तर त्या संख्यांचे गुणोत्तर काय? तर त्या संख्यांचे गुणोत्तर काय? प्रश्न विचारलाय छत्रपती संभाजीनगर 2023 ला. झालं का रे? जमतंय का नाही? दोन संख्यांची बेरीज 44 आहे, वजाबाकी 4 आहे, तर त्या संख्येचं गुणोत्तर काय विचारलं? त्या दोन संख्या काढाव्या लागतील. दोन संख्या, मोठी संख्या काढण्यासाठी काय करायचं? मोठी संख्या काढण्यासाठी बेटा काय करायचं? 44 अधिक 4 करायचं, भागीला 2 करायचं. 44 अधिक 4 केलं 48, 48 भागीला 2 केलं आलं तुझं 24. लहान संख्या काढण्यासाठी बेटा काय करायचं माहित आहे का? बेरीज मधून काय करायचं? बेरजे मधून वजाबाकी वजा करायची. 4 वजा करा, भागीला 2 करा, आले तुमचे 40 बेटा. भागीला 2 केला, बे दोन्ही 4, 20 आलं 20. मोठी संख्या 24 आली, लहान संख्या 20 आली. आता यांचं गुणोत्तर काढायचं 24 भागीला 20. तर तुमचे किती ना 4 ने भागा, 4 सक्क 24 आणि 1 4 पंचे 20. गुणोत्तर आलं 6/5. गुणोत्तर आलं 6/5. गुणोत्तर आलं 6/5. चेक करून घ्या. 5 6 नाही रे, 6/5 आलं पाहिजे. आलं का?
आलं का रे पंढरीनाथ? जाऊ का पुढं? पाचवा, दोन संख्यांचे गुणोत्तर. दोन संख्यांचे गुणोत्तर 2/5 आहे. प्रत्येक संख्या 8 ने वाढविल्यास त्यांचे गुणोत्तर 1:2 होते. तर त्या संख्या कोणत्या? बेटा? प्रश्न विचारलाय भंडारा 2023 ला, पोलीस भरती 2023. आता सगळे क्वेश्चन टाईप क्रमांक 10 मध्ये मी सगळे एक्झामचे आलेले क्वेश्चन बघतोय. प्रकरण सगळं शिकवून झालेलं आहे. आता त्याच्या बेसवरती काय वेगळं आहे का ते आपल्याला चेक करायचं. लक्षात ठेवा, मी हाय लेवल शिकवली तुम्हाला. एवढी हाय लेवल येत नाही, बेसिक येतं. जरा काय काय पुस्तकांनी वेगळं आहे. मग पंढरत राणी मधलं पण थोडस घ्यावं लागेल. बघूया उद्या काय करायचं. हुआ क्या रे? झालंय का? टाईप झालाय का? एकदा चेक करा. संख्या वाढविल्या, संख्या टाईप झाला आपला. संख्या आता टाईप काय आठवून आपण 7वा 8वा 9वा टाईप काहीतरी होता. एकदा चेक करा. वहीत लिहितोच का? लिहिलं तर ठीक आहे, नाही लिहिलं तर कसं काढायचं? शिकवलं या भाग, शिकवल्याच्या बाहेर शक्यतो काही जाणार नाही. वेगळं थोडस काय गणित काय होतात माहिती का? आता मिश्रणचा भाग ह्याच्यामध्ये पण येतो. लक्षात ठेवा. फक्त मी आता ते सेपरेट शिकवणार. मिश्रण ते काही भाग येतो, नफा तोट्याचा पण काही भाग ह्याच्यामध्ये येतो, जॉमेट्रीचा भाग पण गुणोत्तरामध्ये येतो, वयवारी पण गुणोत्तरमध्ये येतं. लक्षात ठेवा. म्हणजे गुणोत्तर आले की बऱ्यापैकी प्रकरण जमतात. ह्यानी काय केलं, मिक्सिंग दिलेलं आहे सगळे. अरे दोन संख्या आहेत ना, दोन संख्येचं गुणोत्तर 2/5 आहे. प्रत्येक संख्येमध्ये 8 मिळवायचं. 8 मिळवलं की गुणोत्तर 1:2 होते बेटा. 2 कर ना. 5 1 5 क्रॉस मध्ये गुणाकार कर. 2 2 4 वजाबाकी केली बेटा. बरोबर. 8 2 किती आलं? 16 आलं. 16 वजा 8 1 किती आलं? 8 आलं. 8 5तून 4 गेला, 1 राहिला. 16तून 8 गेला, 8 राहिला. 1 भाग 8चा आला. विचारले त्या संख्या कोणत्या? त्या संख्या काढण्यासाठी त्या संख्येचं गुणोत्तर 2 आहे. 2 ला एकदा 8 निघून आणि 5 ला एकदा 8 निघून. 8 2 16, 8 45. त्या संख्या आल्या 16 आणि 40. त्या संख्या आल्या 16 आणि 40. चेक करून घ्या. त्या संख्या आल्या 16 आणि 40. आले का? चेक करून घ्या. टाईप क्रमांक कुठला शिकवला एकदा चेक करा. मागचे व्हिडिओ पुन्हा एकदा बघा. ते झोपायचं ना चको. आलं का रे? जाऊया का पुढं? जा तिकडं. जाऊया का पुढं? जाऊया का रे? 6 क्रमांक 6. एका वस्तूची खरेदी किंमत व विक्री किंमत
यांचे गुणोत्तर 20-23 आहे. शेकडा नफा किती? शेकडा नफा किती? आता ह्या खरा प्रश्न तर शेकडा नफा तोट्यामधला येतो. आता ही नफा तोट्यामधला प्रश्न याने ह्याच्यामध्ये दिलाय. आता काय नागपूर प्रश्न नागपूरला विचारला. नागपूर पोलीस भरती 2023. नागपूर पोलीस भरती 2023 ला प्रश्न विचारलाय. झालं का रे? अरे राजा, नफा तोटा झाला नाही, पण पंढरीनाथ एक गोष्ट माहित पाहिजे, आपल्याला नफा होऊ दे किंवा तोटा होऊ दे, तो हा खरेदी किमतीवर होत असतो ना, तो विक्री किमतीवरती कधी होत नसतो. नफा तोटा होतो तो खरेदी किमतीवरती होतो. खरेदी किंमत आणि विक्री किमती यांचं गुणोत्तर 20-23 आहे बेटा. म्हणजे खरेदी किंमत 20 असं समज आणि विक्री किंमत 23 असं समज. यांच्यामधला जो डिफरन्स आला तो डिफरन्स किती आला मला सांग त्या ठिकाणी? 3 आला. 3 डिफरन्स 3 आला असं मांडला आपण. म्हणजे 20 खरेदी किंमत विक्री 23 मांडली, 3 रुपये आपलं काय आलं त्या ठिकाणी? दोघांमधला फरक आला. म्हणजे नफा किती झाला? 20 रुपयाला खरेदी करतोय, 23 ला विकतोय, नफा 3 रुपये झाला. कशावर झाला? 20 वर का 23 वरती? तर बेटा 20 वरती झाला, कारण खरेदीवरती होतो, विक्रीवरती कधी होत नाही. 20 ला 3 रुपये नफा. ती म्हणते शेकडा किती? तर 100 किती? 20 100 आणि 3 किती? 15 15% नफा झाला. 15% नफा आलं का बघा? 15% नफा झाला. 15% नफा. जाऊया कर पुढं. 7वा सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यामध्ये सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यामध्ये मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:5 आहे. 4:5 आहे. मुलींची संख्या 76 असेल तर मुले किती? झालं का रे?
किती आलं रे? 95. सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुली आणि मुले यांचं गुणोत्तर किती आहे? 4:5 आहे. 4:5. ती म्हणते मुलींची संख्या 76 आहे. 76 आहे ना? 76. म्हणजे 4 ला काय करा? 76 ने भागा. 4 एके 4. राहिला किती रे तुमचा? 3. 4 9 36. एक भाग झाला ना? एक भाग 19 झाला. मुलांचे भाग 5 आहेत. 5 ला 19 न गुणा. 19 5 95. मुलांची संख्या 95 वाली 95. मुलांची संख्या 95 वाली 95 आली का? एकदा चेक करा. हा नागपूरला प्रश्न विचारला. नागपूर 2023 ला. नागपूर पोलीस भरती 2023 ला. पुढचा क्वेश्चन चला. क्वेश्चन क्रमांक 8. तीन संख्यापैकी पहिल्या व दुसऱ्या संख्याचे गुणोत्तर 3:5 आहे. 3:5 आहे. व दुसऱ्या व तिसऱ्या संख्येचं गुणोत्तर 3:4 आहे. 3:4 आहे. तिसरी संख्या 80 असल्यास किंवा तिसरी संख्या 80 आहे तर पहिली संख्या काय? अमरावती ग्रामीणला प्रश्न विचारला. अमरावती ग्रामीण. शक्यतो ना पंढरीनाथ राणेतलं पुस्तक करा. पंढरीनाथ राणेचं पुस्तक आहे ते करा. ते एकदम परफेक्ट करा. त्यातले बऱ्यापैकी क्वेश्चन येतात. लक्षात ठेवा. मी एवढं शिकवलं ते लय झालं. हे असे क्वेश्चन पंढरीनाथ राणेमध्ये आहेत. झालं का रे? छत्तीस आले का? 36. पहिली संख्या, दुसरी आणि तिसरी संख्या. पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचं गुणोत्तर 3:5 आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येचं गुणोत्तर 3:4 आहे. 3 किती आहे? 4 आहे. गाळ्याला जागा भरून घ्या. इथला 5 उचला, इथं लिहा. इथला 3 उचला, इथं लिहा. गुणाकार करा. 3 त्रिक 9 आलं, 5 त्रिक 15 आलं, 5 चोक किती आलं? 20 आलं. 20. बेटा काय सांगितलं? ती म्हणते तिसरी संख्या 80 आहे. तिसऱ्या संख्येचं गुणोत्तर 20 आलंय. 20. मग काय केलं? 20 बरोबर किती आलं? 80. 0 0 कटला, 2 चोक 8. एक भाग जो आला तो 4 आला. 4चा एक भाग 4 आला. ती म्हणते पहिली संख्या काय? पहिल्या संख्येचं गुणोत्तर 9 आहे. 9 9 ला गुणा. 9 गुणाकारामध्ये 4. 9 चोक किती आलं? 36. पहिली संख्या 36 आली. चेक करून घ्या एकदा. पहिली संख्या 36 आली. पहिली संख्या 36 आली. चेक करून घ्या आली का बघा. प्रश्न क्रमांक 9. चहा बनवलेल्या दूध व पाणी यांच्या मिश्रणाचे गुणोत्तर 5:1 आहे.
5 1 आहे, 5 1 आहे. त्यात 5 लिटर 5 लिटर पाणी ओतले, 5 लिटर पाणी ओतले किंवा घातले, पाणी घातले, ते गुणोत्तर तर ते गुणोत्तर 5 2 होते, 5 2 होते. त्या मिश्रणातील दुधाची राशी निवडा. दुधाचे प्रमाण किंवा दुधाचे प्रमाण म्हणा. इथं दुधाची राशी दिले, दुधाची राशी निवडा. अहमदनगर पोलीस भरतीला विचारलाय. अहमदनगर पोलीस भरती 2021. दुधाची करा, दुधाचे झाले, दुधाची राशी करा, दुधाची. शिकवलंय का? शिकवलं जरी भाग नसेल हा, म्हणजे मिश्रण खरं तर हा मिश्रणामध्ये भाग येतो. काही पुस्तकामध्ये बघितलं तर पंढरत राहण्यासारख्या पुस्तकामध्ये हा भाग ह्याच्यामध्ये ऍड केलाय, लक्षात ठेवा. काही पुस्तकामध्ये मिश्रण हा सेपरेटच घटक येतो, काही पुस्तकामध्ये शेकडेवारीमध्ये हा भाग दिलाय. कशात काय दिले, पण हा भाग अशा टाईपचा प्रश्न सोडवायचा का, तर दूध पाणी नसेल पण काही तर वेगळ्या पद्धतीमध्ये अशा टाईपचं मी गणित शिकवलेलं आहे. मागे एकदा मागचे टाईप बघून घ्या, 100% तुम्हाला प्रश्न दिसणार. काय करायचंय पंढरीनाथ, जास्त डोकं लढवायचं नाही आपल्याला. काय सांगितलंय, चहा बनवलेला दूध आणि पाणी, दूध आणि पाणी आपल्याकडे यांचं मिश्रण आहे, यांचं गुणोत्तर किती आहे, 5 1 आहे, 5 1. पण त्यामध्ये काय केलं तू, 5 लिटर पाणी खाली 5 लिटर लिही, दूध काय ओतलं नाही, पाणी 5 लिटर ओतलंय, तवा मग काय होतं, नवीन गुणोत्तर 5 किती बनतंय, 2 बनतंय बेटा. क्रॉस मध्ये गुणाकार कर, 5 2 आले 10, क्रॉस मध्ये गुणाकार कर, 5 1 5 वजाबाकी, बरोबर. आता 5 5 25च फक्त करायचं, क्रॉस मध्ये इकडे करू शकत नाही कारण इकडे आपण दूध मिसळलेलंच नाही. मग 10 वजा 5 5 आलं, 5 बरोबर 25 आलं, 5 5 25, एक भाग किती आला राजा, 5 आला, 5 एक भाग 5 आला. ती म्हणते पुढे प्रश्न, दुधाची राशी निवडा. दुधाचे प्रमाण किती आहे, दुधाचे प्रमाण 5 आहे, 5 ला एक भाग 5 आला, 5 न गुणा, 5 5 25, किती लिटर आलं, 25 लिटर आलं, 25 लिटर, 25 लिटर आलं दुधाचं प्रमाण. आलं का एकदा चेक करून घ्या, 25 लिटर आलं दुधाचं प्रमाण, एकदा चेक करून घ्या. क्लिअर करा आजचा भाग, क्लिअर का एकदा कमेंट करा. थांबूया आजचा भाग इथंच. ठीक आहे, थांबूया आजचा भाग. ठीक आहे, थांबूया. थांबूया, गुड नाईट.